नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर अगदी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल प्रॉन्स कोलीवाडा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर करणार आहे. हा प्रॉन्स कोलीवाडा अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतो, घरच्या साहित्यात बनतो आणि 2 मिनिटात मस्त सुद्धा होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी स्वच्छ धुतलेली कोळंबी घेतली आहे. आता कोळंबी व्यवस्थित स्वच्छ करायची आहे. त्यासाठी कोळंबी अशा पद्धतीने हातामध्ये उभी धरायची. त्यानंतर सुरीच्या मदतीने आपल्याला वरच्या बाजूने कोळंबीला कट मारून घ्यायचा आहे. आणि कोळंबीमध्ये हा जो काळ्या कलरचा धागा असतो तो काढून घ्यायचा. अशाच पद्धतीने मी सर्व कोळंबी इथे स्वच्छ करून घेतली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आता आपण मॅरिनेशन कसं करायचं ते बघूया. मॅरिनेशनसाठी यामध्ये मी सर्वात आधी घालणार आहे 1 चमचा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, गरज असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट सुद्धा घालू शकता, पाव चमचा धना पावडर आणि बाइंडिंगसाठी यामध्ये मी घालणार आहे 1 अंड. अंड आपल्याला डायरेक्ट यामध्ये फोडून घालायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोळंबीला वरतून कोटिंगसाठी घालायचं आहे 2 चमचे बेसन पीठ आणि हे छान कुरकुरीत व्हावं त्यासाठी घालायचे आहे 2 चमचे तांदळाचे पीठ. त्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. आता तोपर्यंत आपण याबरोबर खाण्यासाठी पुदिन्याची चटणी बनवून घेऊया. चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 मूठ कोथिंबीर आणि 1 मूठ पुदिना घेतला आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरवी मिरची, भाजलेली हरभऱ्याची डाळ, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे. आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. त्यातच चवीनुसार मीठ घालणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालून बारीक अशी चटणी वाटून घेणार आहे. सर्वात शेवटी यामध्ये मी 1 मोठा चमचा दही घालणार आहे आणि त्यानंतर जस्ट एकदा मिक्सर ऑन ऑफ करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपली ही पुदिन्याची मस्त हिरवीगार चटणी बनून तयार आहे. आता साधारण 10 मिनिटं झाली आहेत. आपली कोळंबी व्यवस्थित मॅरिनेट झाली आहे. आता एका साईडला मी कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये मी गरजेपुरतं तळण्यासाठी तेल घालणार आहे आणि नंतर तेल छान गरम झालं की यामध्ये एक एक करून कोळंबी व्यवस्थित सोडणार आहे. सुरुवातीला कोळंबी सोडताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. मध्यम आचेवरती आपल्याला कोळंबी अर्धा मिनिट तळून घ्यायची आहे आणि नंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून बारीक गॅसवरती अर्धा मिनिट आपल्याला तळायची आहे. साधारण 1 मिनिट एका बाजूने कोळंबी व्यवस्थित तळून झाली, कोळंबी पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायची आणि तयार आहे आपला प्रॉन्स कोलीवाडा. हा प्रॉन्स कोलीवाडा तुम्ही आपण बनवलेल्या चटणी बरोबर आणि कांद्या बरोबर सर्व करू शकता. तर तुम्हाला आपली ही झटपट होणारी रेस्टॉरंट स्टाईल प्रॉन्स कोलीवाडाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छान रेसिपी सोबत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.